नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुरेंद्र पवार तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आपल्याला कशा प्रकारे फसवलं जातं आणि काही लोकांचे लाखो रुपये या घोटाळ्यामध्ये अडकले, ते लोक फसले गेले. तर हा डिजिटलचा अरेस्टचा हा फासळा आहे, त्याने म्हणजे एखादं तुम्ही आता ह्या दिवाळीचा सीझन येऊ घातला आहे आणि आपण एखादं पार्सल पाठवतो आणि त्या पार्सलचे सगळे डिटेल्स त्यांच्याकडे असतात, कारण तो आपला जो डेटा आपण जेव्हा कुठे देतो तो जनरली सगळीकडे अवेलेबल असतो, त्यामुळे दक्ष राहणं आवश्यक आहे. तर ह्या आजची जी मी केस सांगणार आहे त्याचा हा डिजिटल अरेस्टचा हा कहर झाला आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की दिल्लीमधली एक टीचर, ज्याच्यामध्ये म्हणजे ही नॉर्मल गोष्ट होती की त्यांनी त्या सायबर फ्रॉडवाल्यांनी त्यांना कॉल केलं, त्या टीचरला कॉल केलं आणि सांगितलं होतं की तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेली आणि तिच्याकडून 1 लाखाची इमिजिएट मागणी केली गेली. आणि ती मागणी केल्यामुळे त्याचप्रमाणे हा जो माझी मुलगी जी तिकडे सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे, हा एक म्हणजे जे काय त्यांच्यावर टॉर्चर केलं गेलं, त्यांना एवढा धक्का बसला की त्यांना अटॅक येऊन त्यांचं तिथेच त्वरित निधन झालं. मित्रांनो, पैसे घेता घेता ही जी सायबर क्रिमिनलची वृत्ती आहे ही जीवघेणी ठरू लागली आहे, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. पण त्याच्या पुढे जाऊन हे आता आपल्या इज्जतीशीही खेळू लागलेत. त्यामुळे प्रत्येकाला खबरदारी घेणं आवश्यक आहे, जागृत राहणं आवश्यक आहे, इतरांनाही जागृत करणं आवश्यक आहे. तर आपण ह्या दिवाळीच्या सणानिमित्त विविध प्रकारचे गिफ्ट वगैरे पाठवतो, पार्सल पाठवतो. असंच एक पार्सल एका भगिनीने पाठवलं गेलं होतं आणि ते पार्सलचे डिटेल्स, त्या कुरिअरचे डिटेल्स सर्व काही शेअर केले गेले होते आणि त्यांना कॉल आला. तर त्यांना कॉल आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही ज्या कुरिअरची कंपनी आहे त्यांचं नाव सांगितलं गेलं, कन्साइनमेंट नंबर सांगितलं गेलं, कुठे पार्सल जाणार आहे हे सांगितलं गेलं आणि सांगितलं गेलं की हे जे पार्सल आहे या पार्सलमध्ये जे काही ऑब्जेक्शनेबल गोष्टी आढळल्या आहेत त्याच्यामध्ये टिपिकल जसं ते मोडस ऑपरेंडी करतात त्याप्रमाणे ATMs कार्ड आढळली आहेत, कोकेनची पाकिटं आढळली आहेत आणि बरेच जे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत तसे बँक अकाउंटचे डिटेल्स त्याच्यामध्ये आढळले गेले आहेत, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा गेला आहे आणि तुम्हाला यासाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल. आणि समोरचा जो होता त्याने इमिजिएट त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर आणि ईमेल IDवर दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल होत्या. त्या दोन्ही ईमेल ID आणि मोबाईलवर त्या जो सायबर क्रिमिनल होता त्यांनी त्यांना अरेस्टची कॉपी पाठवली. आता अरेस्टची कॉपी पाठवल्याच्या नंतर ते थांबले नाहीत, तर त्वरित त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल केल्याच्या नंतर जसं मागच्या वेळेला झालं होतं तसंच त्यांचा एक सेट असतो, त्या सेटमध्ये हे सर्व कार्यरत असतात. त्यांना क्षणाचीही उसंत न देता, विचार करण्याची थोडीही त्यांना उसंत न देता त्यांना सांगितलं गेलं की आम्ही आता तुम्हाला त्वरित अरेस्ट करतोय. आणि हे ज्या गोष्टी झाल्या होत्या त्या त्यांनी सांगितल्या. ती महिला घाबरली आणि घाबरल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही एक महिला आहात त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला थोडंसं एक्झम्पशन देतो. तर आता ही जी फिजिकल अरेस्ट तुम्हाला डायरेक्ट करणार आहोत त्याच्याऐवजी आम्ही एक हॉटेल तुम्हाला बुक केलेलं आहे, त्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही तिथे अरेस्ट व्हा आणि आम्ही तुमची इन्क्वायरी करू, व्हर्च्युअल इन्क्वायरी करू, व्हिडिओ कॉलवर तुमची इन्क्वायरी करू. आणि ती इन्क्वायरी जर झाली, आम्ही जर सॅटिस्फाईड झालो त्या इन्क्वायरीमध्ये, तर मग आम्ही लगेच तुम्हाला सोडून देऊ. आणि त्या हॉटेलचा ॲड्रेस दिला गेला आणि हॉटेलच्या ॲड्रेसवर ती महिला गेली. बघा मित्रांनो, कशा प्रकारचं त्यांना भुलवलं जातं, कसा हा ट्रॅप पडला जातो आणि कशा प्रकारचं हे मानसिक संतुलन हे बिघडवलं जातं आणि त्याच्यावर कब्जा केला जातो. अशा प्रकारचा हा टॉर्चर असतो. आणि अशा ह्या वेळेमध्ये एवढे व्हिडिओ कॉल चालू असतात, एवढ्या प्रकारचा तो शॉप चालू असतो की एखाद्याला समोरच्याला वाटतं की खरोखरच हे सगळं चालू आहे आणि मी जर यांना सामोरं नाही गेलं तर मला हे अरेस्ट करतील. त्या भीतीने ती महिला त्या हॉटेलमध्ये गेली आणि हॉटेलमध्ये सगळे डिटेल्स वगैरे चेक केल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, ते जे सायबर क्रिमिनल्स जे होते त्यांनी ते व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होतं आणि व्हिडिओ कॉल चालू होता आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं तर डिटेल्स ठीक आहे, पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी डिटेल्स अजून तुमच्या कपड्यांमध्ये लपवले आहात. एवढी नीच वृत्तीची ही माणसं आहेत की त्यांना समोर कोण आहे हे माहीत नाही आहे, परंतु जर बकरा मिळाला तर त्याला पूर्ण कापून टाकायचा आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यांचं म्हणजे कुठल्या लेवलची ही माणसं आहेत
काय हे म्हणजे कुठल्या गेंड्याची कातडीची माणसं आहेत हे समजायला कुठलाच वाव नाही. आणि त्या महिलेला निर्वस्त्र केलं गेलं तिथे कॅमेरासमोर आणि तिचे रेकॉर्डिंग काढले गेले आणि रेकॉर्डिंग काढून तदनंतरही त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आणि संपूर्ण जेव्हा पैसे संपले त्याच्यानंतर हा मॅटर पोलीस स्टेशनला रजिस्टर झाला. मित्रांनो, महाभारतामध्ये जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथे होते, परंतु आजच्या या कलियुगामध्ये जेव्हा आपल्या भगिनींचा अशा प्रकारे जर काय सायबर क्रिमिनल करत असतील तर मित्रांनो, प्रत्येक तरुणाने, प्रत्येक जो हा व्हिडिओ ऐकतो त्याने आणि आपल्या इतरांनाही भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच भगिनींची मदत करणं आवश्यक आहे. जिथे जिथे लागेल तिथे तिथे जाणं आवश्यक आहे. आणि ही जी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे ही सर्वांपर्यंत, आपल्या भगिनींपर्यंत, सर्व मैत्रिणींपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा प्रकारचं जर फ्रॉड जर होत असेल, टॉर्चर केलं जात असेल तर कुठेतरी त्याच वेळेला तिथे थांबून त्याची गळचेपी केली पाहिजे, त्याची पूर्णतः बंदोबस्त केला पाहिजे. आणि म्हणूनच मी माझ्या सर्व भगिनी ज्या आहेत त्यांना सांगेन की अशा प्रकारे तुम्हाला जो व्हिडिओ कॉल येत असेल, आला असेल किंवा व्हिडिओ कॉलवर तुम्ही असं काहीतरी पार्सल टाकलं असेल तर कधीही घाबरून जाऊ नका. पार्सलचे डिटेल्स असतील, सगळं काही डिटेल्स असतील, इव्हन पोलीस स्टेशनची नावं असतील, काही असेल, कमिशनरचं नाव असेल किंवा काही असेल, कुठल्याही प्रकारचं घाबरून जाऊ नका. तो व्हिडिओ कॉल लगेच कट करून टाका. घेतला असेल तर टेक अ ब्रेथ. आम्ही मागच्या वेळेला पण सांगितलं, शांतपणे एक दीर्घ श्वास घ्या आणि विचार करा. आणि नियरेस्ट पोलीस स्टेशन असेल किंवा तुमचे कोणी ओळखीचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्याशी ही गोष्ट शेअर करा. आणि कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी जाऊ नका. ह्यांच्याकडे जोपर्यंत तुमचा डेटा तुम्ही स्वतःहून देणार नाही तोपर्यंत ते काही करू शकणार नाही. आता घडलेल्या केसमध्ये ती जर महिलेने तिथेच फोन कट केला असता आणि जर पोलीस स्टेशनला गेली असती तर हा पुढचा प्रसंग टाळता आला असता. इवन जेव्हा व्हिडिओ कॉलवर जरी कॉल केला होता आणि जेव्हा सांगितलं की तुझे आम्हाला ते कपडे चेक करायचे आहे, तुझे कपडे काढ वगैरे, त्या वेळेलाही काळजी घेऊन तो व्हिडिओ जर बंद केला असता तरीही ही गोष्ट थांबवता आली असती. मित्रांनो, महत्त्वपूर्ण गोष्ट अशीच की जेव्हा हे लोक कॉल करतात आणि हे ट्रॅप टाकतात, संमोहन करतात, त्यावेळेला आपली कुठलीही बुद्धी तिथे चालत नाही. त्यामुळे आम्ही मागेही सांगत होतो की सायबर बेल तुमची वाजलीच पाहिजे. जेव्हा तुमचे हे अशा प्रकारचे व्यवहार असतात त्यावेळेला तुमचा अलर्ट हा झालाच पाहिजे. तुम्हाला हे समजलंच पाहिजे की नाही, मला हे चेक करायचे आहेत. कारण लाखो रुपये देता अशा प्रकारे इज्जतीशी खेळू लागले. त्याच्यामुळे मित्रांनो, सावधान राहा, दक्ष राहा, इतरांना ही माहिती पोचवा. दर दिवशी हे लोक सायबर क्रिमिनल हे वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप्त्या वापरून त्याच्यामधले जे काही टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामधले काही ज्या उणिवा आहेत त्यांचा अभ्यास करून हे लोक डेव्हलप व्हायला लागलेत. आणि त्यामुळेच आपल्यालाही डेव्हलप होणं आवश्यक आहे. म्हणूनच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे होण्यापेक्षा त्यासाठी आपण काय प्रिकॉशन घेऊ. आज त्यांच्या बाबतीत झालं आहे, उद्या आपल्या बाबतीतही होऊ शकतं, कळत नकळतही होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, काळजी घ्या, सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा आणि दक्ष. धन्यवाद.